श्रोतो नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं मीड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. श्रोतो, गिरनार यात्रा करणं हे प्रत्येक दत्तभक्तांचं खूप मोठं दिव्य स्वप्न असतं. पण जेव्हा महाराजांची इच्छा होईल तेव्हाच त्यांचं हे स्वप्न पूर्ण होतं. आणि जेव्हा ही स्वप्नपूर्ती होते तेव्हा अनेक अनुभूती आलेल्या असतात. त्याच अनुभूती आपण या गिरनार अनुभवांच्या माध्यमातून श्रवण करत आहोत. चला तर आजही असाच एक गिरनार यात्रेचा दिव्य अनुभव श्रवण करूयात, जो आपल्याला पाठवला आहे सौ अस्मिता जवळकर यांनी पिंपरी चिंचवडवरून. चला तर त्यांचा हा अनुभव श्रवण करूयात त्यांच्याच शब्दांमध्ये. परंतु तत्पूर्वी आपल्यासह असे काही अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला दिलेले व्हॉट्सअप किंवा ईमेल आय डीवरती पाठवू शकता. आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू. चला तर श्रवण करूयात आजच्या या अनुभवाला अस्मिता जवळकर यांच्याच शब्दांसह. श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. आयुष्यामध्ये संकटे येत होती आणि जात होती. दिवस उगवायचा आणि मावळायचा, पण मार्ग काही मिळतच नव्हता. आणि अशातच दत्त महाराजांचा माझ्या आयुष्यामध्ये प्रवेश झाला. आणि मग दर पौर्णिमेला नारायणपूरची वारी सुरू झाली. दिवसेंदिवस आस्था वाढत होती. आता ओढ लागली होती महाराजांबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायची. मग फेसबुक, यूट्यूब, घरातले ग्रंथ, ओळखीपाळखीचे लोक अशी कुठून कुठून माहिती घेत होते. हळूहळू गुरुचरित्र, संक्षिप्त श्री गुरुचरित्र 14वा 18वा अध्याय, दत्तभावन्य असं वाचन सुरू झालं. एक दिवस यूट्यूबला आपल्या मेड फॉर मराठी या चॅनलवर गिरनार यात्रेबद्दल भाविकांचे अनुभव ऐकण्यात आले. दत्त महाराजांनी 12,000 वर्ष जिथं तप केलं ते गुरु शिखर बघायची इच्छा मनामध्ये आली. त्या दिवसापासून गिरनार यात्रा कोण करतं, कसं जायचं यायचं, कोणासोबत जाता येईल याचा शोध घेतला. एकदा योगही आला, पण जुळून आलं नाही. तेव्हापासून म्हणजे एप्रिल 2022 पासून महाराज आपल्याला कधी बोलावणं धाडतील याची वाट बघत होते. 2024ची दिवाळी जवळ आली आणि पुन्हा एकदा मनामध्ये गिरनारची ओढ लागली. आता परिक्रमाही करता येईल हे मनामध्ये आलं, पण पुन्हा तोच प्रश्न, कोणासोबत जाणार. अशातच फेसबुक बघता बघता अनसूयानंदन दत्त परिवार यांची जाहिरात पाहिली. फक्त एक कॉल केला, माहिती घेतली, कसलाच विचार न करता त्यांना ॲडव्हान्स दिला. त्यानंतर 15 दिवस काहीच हालचाल नाही. ट्रॅव्हल कंपनीवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्या ग्रुपला ॲड केलं नाही आणि कसला मेसेजही नाही. मनामध्ये विचार आला की पैसे बुडाले तर नाही ना आपले. पण याहीपेक्षा दुःख जास्त होतं की यावेळी सुद्धा महाराज आपल्याला बोलवणार नाहीत का. आणि त्याच दिवशी ट्रॅव्हल कंपनीने ग्रुपला ॲड केलं. 50-60 मेंबर दिसले आणि जीव भांड्यामध्ये पडला. आता सुरू झाली तयारी. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. पण स्वतःची शारीरिक कुवत माहीत होती. आपल्याला अजिबात चालायची सवय नाही. 10,000 पायऱ्या कशा चढणार. 38 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करणार का. कोणालाही सांगितले की म्हणायचे की जमेल का तुला. मी सगळ्यांना एकच उत्तर द्यायची, महाराजांनी बोलावलं आहे ना, ते घेतील करून. मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करते. आता आला सुट्टीचा प्रश्न. दिवाळीची सुट्टी होती 10 दिवसांची, पण गिरनार परिक्रमा आणि त्यानंतर 5 दिवस होते. सुट्टी लागली तशी रोज थोडे थोडं चालायला सुरुवात केली. नवीन शूज घेतले. मनामध्ये यायचं की आपल्याला नक्की जमेल ना. लगेच दुसरं मन म्हणायचं की घाबरू नकोस अस्मिता, महाराज घेतील करून. सुट्टीमध्ये अजून एक गोष्ट सुचली. बऱ्याच दिवसांपूर्वी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ही पोथी आणून ठेवली होती, पण वाचायला काही योगच आला नव्हता. म्हटलं की आता वेळ आहे तर करूयात पारायण. पारायणापूर्वी संकल्प केला, महाराज माझी गिरनार यात्रा तेवढी पूर्ण करून घ्या, बाकी काहीही नको. 7 दिवस चालणं आणि पारायण दोन्ही सुरू होतं. पारायण पूर्ण झालं आणि महाराजांनी दृष्टांत दिला आणि मी निश्चिंत झाले. 12 नोव्हेंबर 2024
एकादशीचा दिवस उजाडला आणि पुण्यातून माझी यात्रा सुरू झाली. ट्रेन, बस असं करत करत सकाळी 13 नोव्हेंबरला आमचे पाय गिरनारला लागले. रूम मिळाली आणि पुण्याच्या स्मिता जोशी, मुंबईच्या मेधा खांडेकर आणि खुशी शर्मा या तिघी रूममेट म्हणून मिळाल्या. स्मिताताईंशी तर येईपर्यंत छान गट्टी जमली. दिवसभर आराम करून हॉटेल पार्किंगमध्ये आमचा ग्रुप काठी, सॅक, पाण्याची बाटली, औषधं, कोरडा खाऊ वगैरे घेऊन परिक्रमेसाठी जमा झाला. आमचे मार्गदर्शक होते श्री विनायक सहस्रबुद्धीदादा. त्यांनी पूर्ण परिक्रमेची कल्पना दिली. रस्त्यामध्ये कुठे थांबायचं, कुठे नाही जायचं, कोणती मंदिरे लागतील वगैरे वगैरे. त्यानंतर एक खूप छान प्रयोग सांगितला. हाताने पायाचे अंगठे धरा आणि म्हणा की माझ्या शरीरातील सगळी ऊर्जा आणि ताकद माझी परिक्रमा पूर्ण होईपर्यंत माझ्या पायामध्ये येऊ दे आणि परिक्रमा झाल्यानंतर पुन्हा एकदा पायांचे आभार मानायचे. त्यांनी जसे सांगितले तसे आम्ही केले. संध्याकाळी बरोबर 6 वाजता हॉटेलपासून परिक्रमेची सुरुवात झाली. आधी गाव लागलं, मग चढणीचा रस्ता लागला. तो साधारण 8 किलोमीटर असेल. विनायकदादांनी तिथे सांगितलं की हा रस्ता आपण पार करू असे वाटले तरच पुढे चला, नाहीतर इथूनच मागे फिरा. तशा एक आजीबाई पुन्हा हॉटेलवर गेल्या. आम्ही आपले मजल दर मजल करत पुढे चाललो होतो. स्मिताताई, मेधाताई थोड्या पुढे आणि मी मागे असे आम्ही चालत होतो. हळूहळू मी थकायला लागले. पाय दुखत होते. अर्ध्या 1 तासाने पायाला स्प्रे मारत होते. दगडाचा मार्ग आला की चढणं अवघड होऊ लागलं. दम लागायला लागला. त्या दोघी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असूनही पुढे होत्या. माझी मलाच लाज वाटत होती, पण पर्याय नव्हता. माझी ताकद मलाच माहीत. रात्री 1 वाजता विनायक दादा एके ठिकाणी थांबले होते. तिथे 100 रुपये देऊन झोपायची व्यवस्था केली होती. येणारे भाविक तिथे थोडा वेळ झोपायचे आणि पुढे मार्गाला लागायचे. आम्ही तिघेही 3 वाजेपर्यंत तिथे झोपलो. मग चहा घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला. आता पुढे तर माझी अवस्था आणखीनच अवघड झाली. तर एकदा स्मिताताईंनी पेनकिलर घ्यायला लावली. 4:45च्या आसपास त्या दोघी आणि मी आमच्यातलं अंतर वाढलं. मीही मनामध्ये विचार केला की आपल्याला आपली क्षमता माहिती आहे ना, उगीच त्या दोघींना माझ्यामुळे त्रास नको. किती वेळ त्या आपल्यासोबत राहणार. पुढे गेल्या तर बरं झालं. आणि मग मी एकटी नाही म्हणता येणार, कारण महाराज होतेच सोबत. पुन्हा एकदा बसत उठत मार्गक्रमण करू लागले. आता बोरदेवी मंदिर असा बोर्ड दिसला, पण विनायकदादांनी सांगितल्याप्रमाणे तिथे गेल्या वर्षी काही जंगली श्वापदं दिसली होती. त्यामुळे शक्यतो तिथे जाऊ नका असं त्यांनी सांगितले. लगे पुढे भवनाथ मंदिर 7 किलोमीटर असा बोर्ड होता. म्हटलं आलो की आपण आता फक्त 7 किलोमीटरच राहिलाय रस्ता. पण खरी परीक्षा तर इथे होती. रस्ता काही उरकेनाच. अक्षरशः कुठे 1 मिनिट जरी बसले तरी डोळे झाकायला लागले. एके ठिकाणी ढोकळा खाल्ला. पुन्हा चालायला सुरुवात केली. समोरून येणाऱ्या कोणालाही विचारलं किती अंतर राहिलं तर ते म्हणायचं की हे काय फक्त 2-4 किलोमीटर तर आहे. पण अंतर काही केलं संपतच नव्हतं. दत्तगुरूंचं नाव घेत घेत पोलीस नाक्यापर्यंत आले आणि एकदाची कमान दिसली. असा काही आनंद झाला की सांगायलाच नको. मनोमन दत्त महाराजांचे आभार मानले, कमानीच्या पाया पडले आणि 9:45ला हॉटेलवर पोचले. अशी ही एकूण 16 तासामध्ये मी परिक्रमा पूर्ण केली. दिवसभर आराम केला आणि संध्याकाळी मी आणि स्मिताताई बाजारात गेलो. ताईंना गिरनारची खडानखडा माहिती होती. अगदी डोलीवाल्यापासून तर ते धूप अगरबत्तीच्या दुकानापर्यंत सगळं माहीत. त्यामुळे पटापट खरेदी करून झाली. ताई एका माळा आणि रुद्राक्ष विकणाऱ्या माणसाच्या शोधात होत्या. बरंच शोधल्यावरती तो माणूस सापडला. ताईंनी त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या होत्या. मोती, माळा आणि 2 खरे रुद्राक्ष. आणि मलाही अचानक आठवलं की खूप दिवसांपासून माझा मुलगा मल्हारच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष घालावा असं म्हणत होता. ताईंनी घेतलेले रुद्राक्ष बघून मलाही रुद्राक्ष घ्यायची इच्छा झाली. पण मनामध्ये आलं की हे रुद्राक्ष खोटे असतील तर उगीच पैसे वाया जातील. त्यामुळे मी रुद्राक्ष न घेताच हॉटेलवरती आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुशिखराचे दर्शन करायचे हे स्वप्न बघत आम्ही झोपी गेलो. दिनांक 15 नोव्हेंबर सकाळी 6च्या रोपेने आम्ही वर म्हणजे अंबामाता मंदिरापर्यंत जायचं असं ठरलं. त्याप्रमाणे आंघोळ वगैरे करून आवश्यक ते सामान घेतलं. वर प्लास्टिक अलाउड नव्हतं, त्यामुळे स्टीलची पाण्याची बॉटल, शिधा व्हायचा म्हणून गूळ तूप घेतलं, तेही प्लास्टिक रॅप केलेलं. खाण्याचे काही पदार्थही प्लास्टिकमध्येच होते. आता आली का पंचायत. रोपेजवळ सगळ्यांच्या बॅग चेक झाल्या. माझीही झाली, पण कोणीही माझं सामान बाजूला काढलं नाही. मी मनोमन खुश झाले. मी आणि स्मिताताई रोपेमध्ये बसलो आणि मी भीतीने महाराजांचा धावा करायला सुरुवात केली. सगळे निसर्गाचा आनंद घेत होते. अगदी 8च मिनिटात आम्ही अंबामाता मंदिराजवळ उतरलो. काठी घेतली आणि रांगेला लागलो. तिथून गुरुशिखर दिसले आणि खळकण डोळ्यामध्ये पाणीच आलं. काय होतंय ते समजतच नव्हतं, पण तो क्षण खूप छान होता. अरुंद अशा पायऱ्यांवरून आम्ही पुढे चाललो होतो. ताई एक एक माहिती देत होत्या. तेवढ्यात उजव्या बाजूला थोडंसं खाली स्वयंभू भैरवनाथ मंदिर आहे असं ताईंनी सांगितलं. आम्ही हात जोडून दर्शन घेतलं. तिथे एक बाबा होते. ते सगळ्यांना रुद्राक्ष वाटत होते. माझ्या पुढे काही बायका, मी त्यांच्या मागे आणि माझ्या मागे स्मिताताई, असं आम्ही चाललो होतो. माझ्या पुढच्या बायकांना रुद्राक्ष मिळाले. मग मला त्या बाबांनी रुद्राक्ष दिला आणि वर न बघताच म्हणाले, बच्चे के गले में डाल दे. तशा बाकीच्या बायका म्हणाल्या, हमें भी बताओ ना बाबा, हम रुद्राक्ष का क्या करे. बाबा म्हणाले की मैंने जिसे बोला है वही करेगा, बाकी कोई नाही. हे शब्द ऐकून मला 2 मिनिटं काय सुचेनाच. म्हटलं महाराज मला पावले. मला प्रचिती आली. आज माझ्या मुलाचा मल्हारचा वाढदिवस आणि आजच्या दिवशी माझ्या महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. 3 मुखी दत्तरुद्राक्ष. किती ते पुण्य. म्हणजे इतक्या दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली. त्यामुळेच मी रात्री रुद्राक्ष घेतला नाही. महाराजांचीच योजना. त्यावेळी माझा हिरमोड झाला होता, पण आता या क्षणी माझ्यासारखी सुखी मीच असं झालं होतं. बास, पुढचा सगळा मार्ग मी आनंदात कधी पूर्ण केला मला समजलंच नाही. बरोबर 11:27 आम्ही मंदिरामध्ये होतो. मी सोबत चांदीच्या पादुका नेल्या होत्या. त्या स्पर्श करून घेतल्या. प्रसाद स्पर्श करून घेतला. महाराजांच्या चरणपादुकांचे डोळे भरून दर्शन घेतले. डोकं टेकून सगळ्यांची नावं घेऊन सुखात ठेवा इतकंच बोलले, कारण बाकी काही सुचतच नव्हतं. आता आम्ही खाली यायला सुरुवात केली. घरी मैत्रिणींना सगळ्यांना कॉल करून सांगितलं होतं की मी वर गेले की तुम्हाला व्हिडिओ कॉल करीन. सगळ्यांनी गुरुशिखराचं दर्शन घ्या. पण खूप प्रयत्न केले तरी काही रेंज मिळत नव्हती. आणि अचानक माझी मैत्रिणी स्नेहल हिचा कॉल मला आला. तेही दत्तभक्त, तिला गुरुशिखर दर्शन मिळालं. आता 12:30 झाले असतील. कमंडलू कुंडची कमान लागली. ताई म्हणाले की चला इथे शूज सँडल काढू आणि खाली जाऊन गोरक्षध्वनीचे दर्शन घेऊन प्रसाद घेऊ. आम्ही त्याप्रमाणे खाली गेलो. माझा आवडीचा ढोकळा आणि गोड शिरा खाल्ला. थंडगार पाणी पिलं. थोडं बॉटलमध्ये भरून घेतलं. शिधा दिला, पावती केली आणि वर कमानी जवळ आलो. आपापले शूज सँडल आम्ही शोधू लागलो. ताईंना त्यांचे सँडल सापडले, पण मला माझे शूज दिसेना. खूप शोधाशोध केली पण नाहीच मिळाले. मनात म्हटलं की देवाच्या दारात शूज चोरीला गेलेलं चांगलं असतं असं ऐकलं होतं. माझ्या मागची इडापिडा केली. आता दुपारचे 1:30 वाजले होते. मी सोबत श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र घेऊन गेले होते. ते वाचण्यासाठी गुरुशिखरापासून जागा शोधत होते. शेवटी कमानीजवळ एक लोखंडी बाग दिसला. ताईंना म्हटलं की थांबाल का हो तुम्ही, फक्त 20 मिनिटं लागतील मला. त्या बिचाऱ्या एवढ्या उन्हामध्ये स्कार्फ गुंडाळून माझ्यासाठी बसल्या. मी वाचन करत होते आणि येणारे भाविकांचे शब्द कानावर पडत होते. 4था अध्याय सुरू आहे बरं का, वगैरे त्यांचं बोलणं सुरू होतं. माझं वाचन झालं. आम्ही पुढे चालू लागलो. ताई म्हणाले की तुला किती पुण्य मिळालं लक्षात आलं का. मी म्हटलं हो, माझी खूप इच्छा होती गुरुशिखरावरती वाचन करायची. ताई म्हणाले अगं ते तर झालंच, पण तू वाचत असताना कितीतरी भाविकांना हे गुरुचरित्र ऐकायला मिळालं, ते पुण्य नाही का.
मी आनंदानं हसले. म्हटलं खरंच की हे तर छानच झालं. आता आम्ही अंबामाता मंदिराजवळ आलो. ताई म्हणाल्या की देवीची ओटी आणलीस का ग? मी म्हटलं नाही हो. ताई म्हटल्या घे या दुकानातून. ताई पुढं होत्या म्हणून त्यांच्या हातामध्ये पैसे दिले आणि ताईने दुकानदाराकडून खाकी इन्व्हलपमधली ओटी घेतली, माझ्या हातामध्ये दिली. आम्ही मंदिरामध्ये गेलो. मी ओटीचं पॅकेट उघडलं. बघते तर काय, त्यामध्ये अर्धा किलो सुपारीचे तुकडे. आता काय करायचं? मी ताईंना पॅकेट दाखवलं. ताई म्हणाले की देवीची इच्छा ती, कदाचित तिला तुझ्याकडून सुपारी हवी असेल. मी पुजाऱ्यांच्या हातामध्ये ते पॅकेट दिलं. तेही म्हणाले देवी की इच्छा, दिल छोटा मत करो बेटा, देवी को जो चाहिए वो आपसे ले लिया. बघ मला जरा हायसं वाटलं. आम्ही तिच्या पाया पडलो आणि बाहेर आलो. खाली आल्यावरती मनामध्ये विचार आला, आज हे काय काय घडलं आपल्यासोबत, किती ते अनुभव. मी तर महाराजांना फक्त माझी गिरनार यात्रा तेवढी पूर्ण करून घ्या इतकंच मागितलं होतं. त्यांनी तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूप काही दिलं. या क्षणापासून माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपले. प्रचंड ऊर्जा घेऊन मी तिथून निघाले. मग पुढे चप्पल घेतली, हॉटेलवरती आलो आणि लगेचच बॅग भरून निघायची तयारी केली. रात्रीच्या बसने परतीचा प्रवास सुरू झाला आणि पुण्यामध्ये सुखरूप पोचलो. एक वाक्य आहे ना की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. माझ्यासाठी माझे दत्तगुरूच माझे आईबाप आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि श्रोतो याचबरोबर सौ अस्मिता जवळकर यांनी आपल्याला पाठवलेला त्यांचा गिरनार यात्रेचा, महाराजांच्या दर्शनाचा, गिरनार परिक्रमेचा एकंदरीतच हा दिव्य असा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ, हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा अवश्य करा. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी पाहत रहा मेड फॉर मराठी. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन अनुभवासह आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, श्री गुरुदेव दत्त.